इचलकरंजीत पूर्ववैमनस्यातून पोलिसांसमोरच गोळीबार. दोघा संशयितांना ठोकल्या बेड्या. स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाची कारवाई. पूर्ववैमनस्यातून जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने ओमकार जितेंद्र कांबळे वय 20 समता चौक सांगलवाडी याच्यावर गोळीबार केल्याप्रकरणी अनुराग अमोल सूर्यवंशी वय 20 शिकलगार हाऊस पुजारी मळा व ओमकार संजय शेंडे रा यशवंत कॉलनी या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने शहरातील पंचगंगा नदीघाट परिसरातून ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर गावभाग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून कौस्तुभ निखिल गोंधळे वय 20 सिद्धार्थ परिसर सांगली याने फिर्याद दिली आहे. सांगलवाडी येथील ओमकार कांबळे व हल्लेखोर यांच्यात प्रेम प्रकरणातून वाद झाला होता. त्यातूनच ओमकार कांबळेसह दोघांवर जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर कांबळे याच्यावर जयसिंगपूर पोलिसांकडून प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. त्या अनुषंगाने त्याला इचलकरंजीतील अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयात आणण्यात आले होते. कारवाईची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर दुचाकीवरून ओमकार कांबळे व कौस्तुभ गोंधळे हे दोघे जयसिंगपूरकडे निघाले होते. सांगली रोडवरील शिक्षक पतसंस्थेजवळ दुचाकीवरून पाठीमागून आलेल्या हल्लेखोरांपैकी पाठीमागे बसलेल्या अनुराग सूर्यवंशी व ओमकार शेंडगे यांनी कांबळे याच्यावर गावठी कट्ट्यातून गोळी झाडली. त्यामध्ये एक गोळी ओमकार याच्या बरगडी आणि पोटामध्ये घुसल्याने तो जखमी झाला. जखमी कांबळे याला प्रथम खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या शरीरात गोळी घुसल्याने व प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्याला पुढील उपचारासाठी कोल्हापुरातील रुग्णालयाकडे रवाना करण्यात आले. घटनेनंतर हल्लेखारांनी तेथून पलायन केले. भरवस्तीत घडलेल्या या घटनेने शहरात खळबळ उडाली होती. घटनास्थळी पोलीस अधीक्षक योगेश गुप्ता, अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, पोलीस उपाधीक्षक विक्रांत गायकवाड आदींनी भेट देऊन पाहणी केली. पोलीस अधीक्षक गुप्ता यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन गतीने तपास करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पथकाचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी 2 पथकांद्वारे संशयितांचा शोध सुरू केला होता. दरम्यान पोलीस अंमलदार वैभव पाटील यांना अनुराग सूर्यवंशी व ओमकार शेंडगे हे दोघेही संशयित पंचगंगा नदी रेणुका मंदिर परिसरात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने त्यांना तेथून ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्यांना गावभाग पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून अधिक तपास पोलीस निरीक्षक महेश चव्हाण करीत आहेत. ही कारवाई पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस अंमलदार वैभव पाटील, गजानन गुरव, महेश पाटील, संजय कुंभार, प्रदीप पाटील, हिंदूराव केसरे, अनिल जाधव, राजेश नाठोड, हंबीरराव अतिग्रे व साग चौगुले यांच्या पथकाने केली. महान कार्य न्यूजसाठी सुभाष भस्मे, इचलकरंजी.